नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठा क्रांती मोर्चा संदर्भातली. बेळगावमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. शिवाजी उद्यानापासून हा मोर्चा निघणार असून संभाजी चौकात या मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चाची गेल्या महिनाभरापासून बेळगाव शहरासह जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली होती. थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यामुळे बेळगाव शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. याच मोर्चाबद्दल अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी संदीप राजगोळकर. कर्नाटक राज्यातली 865 गावं आजही महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी धडपड करतायत आणि हीच मागणी घेऊन पुन्हा एकदा सीमा भागातल्या बेळगावमध्ये मराठा क्रांतीमुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघतोय संपूर्ण शहर हे खरं तर भगवमय झालेलं आहे. वेगवेगळे जे फलक आहेत ते फलक लावण्यात आलेले आहेत, ध्वज लावण्यात आलेले आहेत. आपण बघतोय माघार घेणे आमच्या रक्तात नाही अशा पद्धतीचा खडक गल्लीतल्या युवक मंडळाचा हा फलक आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हे आपण आहोत संभाजी चौकामध्ये आणि वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे मराठा समाज हा रस्त्यावर उतरणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न व्हावेत ही मागणी आहे. त्याचबरोबर कोपर्डीमधली जी घटना झाली तिथल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकं जी आहेत कर्नाटक राज्यातली त्या पाठ्यपुस्तकांमध्ये मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची जी माहिती आहे, अभ्यासक्रम आहे तो समाविष्ट करावा. अशा सगळ्या मागण्या घेऊन हा मोर्चा निघणार आहे. शिवाजी उद्यान जे आहे बेळगाव शहरातलं, या शहरातून हा मोर्चा निघणार आहे. आणि आपण बघतोय संभाजी चौकामध्ये हे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे आणि याच व्यासपीठावरून ज्या 5 मुली असणार आहेत ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या 5 मुली या मोर्चाला संबोधित करणार आहेत. त्या मुलींचीच फक्त भाषणं या ठिकाणी होणार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे एक आचारसंहिता होती त्या पद्धतीचीच आचारसंहिता या मोर्चामध्ये देखील असणार आहे. कुठल्या पद्धतीची घोषणा दिली जाणार नाही. खरं तर कर्नाटक पोलिसांनी पहिल्यांदा या मोर्चाला परवानगी नाकारली होती, पण नंतर सशर्त अशी परवानगी दिली. अनेक अटी लादण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसह मराठ्यांना आरक्षण द्या, 2 जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं कर्नाटक सरकारनं अशी मागणी घेऊन हा सगळा मराठा समाज पुन्हा एकदा आज बेळगावमध्ये रस्त्यावर उतरणार आहे. एकवटलेला आहे सगळा मराठा समाज. त्यामुळे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळाला त्या पद्धतीचा एल्गार आज सीमा भागात देखील पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप